नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. हे बघा, माझ्या बाळाने लाडू खायला सुरू केले आणि त्याला खूप आवडले आहे. तो सांगत आहे, मम्मी खूप टेस्टी झालेले आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम 1 वाटी तूप, 1 वाटी पिस्ता, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आपण डिंक घेतलेला आहे. अर्धा किलो आपण खजुराची पावडर घेतलेली आहे. कढईमध्ये पिस्ता टाकून त्याच्यात तुपाची धार सोडून छान असे भाजून घ्यायचे आहे. त्याच कढईमध्ये आपण बदाम टाकून तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे बदामात थोडीशी तूप टाकून छान भाजून घ्यायचे आहेत. बदाम भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तुम्ही काजू टाकायचे आहेत. काजूसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे काजू पण तुम्ही छान भाजून घ्या. काजूमध्ये सुद्धा थोडीशी तुपाची धार सोडून तुम्ही भाजून घेऊ शकता. काजू भाजून झालेले आहेत. कढईमध्ये तूप टाकायचं. तूप छान गरम झालं पाहिजे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिंक सोडायचे आहे. डिंक पण तुम्ही खूप छान भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे डिंक छान फुलले पाहिजेत. डिंक छान फुलल्यानंतर ते चांगले भाजले जातात, तळले जातात. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला तळून घ्यायचे आहेत डिंक. डिंक कच्चे ठेवू नका. डिंक जर कच्चा राहिला तर तो कडक असतो. तो जर आपल्या दाताखाली आला तर आपल्या त्याचा त्रास होतो. त्यामुळे डिंक छान अशी फुलत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही छान अशी फुलत तोपर्यंत भाजून घ्या. हे बघा, डिंक अशी भाजून झाल्यानंतर तुम्ही ते काढून घ्या. अशा प्रकारे डिंक तुपातून काढून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे डिंक माझी इथे काढून झालेले आहे आणि उरलेले जे तुमचे डिंक आहेत ते तुम्ही परत तशाच प्रकारे तळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला सगळे डिंक तळून घ्यायचे आहेत. डिंक तळून झाल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे हे करायचे. डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये तुम्ही 1 वाटी जो गूळ घेतला आहे तो गूळ छान वितळतोपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे गूळ तुमचा वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळून झाल्यानंतर तोही तुम्हाला जे मिश्रण तुम्ही तयार करून ठेवलेलं आहे त्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण तुमचं ह्याच्यामध्ये काढून झाल्यानंतर ते छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड करायला पण ते साईडला ठेवायचं आहे, कारण की ते आपल्या मिक्सरमधनं परत वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान तुमचा गूळ पूर्ण मिश्रणाला लागला पाहिजे. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता, तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण काजू, बदाम आणि पिस्ता गरम करून ठेवला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं बारीक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही बारीक करू शकता. आमच्याकडे त्याची पावडर लागते, चांगली पेस्ट पावडर केलेली लागते, त्यामुळे मी छान बारीक केलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. जर तुम्हाला मोठे मोठे आवडत असतील तर तुम्ही मोठे मोठेही ठेवू शकता. हे बघा, इथे आपलं सगळी पावडर तयार झालेली आहे. ती आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे आपण खजुराची पावडर, डिंक आणि गूळ करून ठेवलेला होता तेही बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचं आहे. हे पण तुम्ही तुमच्या हिशोबाने बारीक करू शकता. जर तुम्हाला कमी प्रमाणात बारीक पाहिजे असेल तर आमच्याकडे छान बारीक पावडर लागते, त्यामुळे मी सगळं बारीक केलेलं आहे. जर तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाड मिश्रण ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. ह्याच मिश्रणामध्ये मी जे आपण ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवली होती तीही टाकलेली आहे. ते सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान हातावर जोडून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही हातामध्ये लाडू वळता येतो का ते बघायचं. जर तुम्हाला लाडू वळायला त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी तुपाची धार सोडू शकता. हे बघा, अशा प्रकारे गरम करून तूप टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं आहे. हे बघा, इकडे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लाडू बांधायला घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही लाडू बांधू शकता. तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये लाडू आवडतात त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता. आमच्याकडे मीडियम साईजमध्ये लाडू आवडतात, सो आम्ही मीडियम साईजमध्येच लाडू वळत आहे. हे बघा, अशा प्रकारे लाडू आपला तयार करायचे आहेत. हे बघा, छान असे वळून घ्यायचे आहेत. इथे माझे लाडू सगळे वळून झालेले आहेत. अशा प्रकारे लाडू तुमचे तयार होतात. लाडू खायला खूप छान लागतात, टेस्टी आणि पौष्टिक आहे. जर तुम्हाला ह्या लाडवाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.